अंकित दासनी अंकित दासनी अंकित आणि कनये माझे मना आणि कनये माझे मना आणि कनये माझे मना पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा पंडित शहाणा हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोचे शुद्ध भक्ती जाणे तोचे शुद्ध भक्ती जाणे तोचे शुद्ध भक्ती जाणे तोचे शुद्ध आणि कनये माझे मना आणि कनये माझे मना कनये माझे आणि कनये माझे मना पंडित शहाणा हो का 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 पंडित शहाणा जाने भक्तीचा जिव्हाळा 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 जाने भक्तीचा जाने भक्तीचा जिव्हाळा भक्तीचा जिव्हाळा जाने भक्तीचा जिव्हाळा
तोची दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची तोची दैवाचा पुतळा
माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग संत श्री वासुदेव समर्थ सद्गुरु गजानन जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनिक नये माझे मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित अनिक नये माझे मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरो संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत गोड सुंदर असा संत पर्या प्रकरणातील सर्वांच्या परिचयाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या दृष्टिकोनातून आदर्श पुरुषाची काही सुटसुटीत व्याख्या या अभंगात करतायत. उपस्थित सर्व भाविक मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चालू असणारा हा भव्य दिव्य भक्ती उत्सव, त्या भक्ती उत्सवाचं निमित्त स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु वासुदेव महाराज यांच्या जन्म शताब्दी तथा स्वानंद सुख निवासी परमश्रद्धेय गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज प्रस्थापित वारकरी शिक्षण संस्था शताब्दी महोत्सवी वर्ष या दोन निमित्ताचं औचित्य साधून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन सर्व भाविक मंडळी ग्रामस्थ मंडळी यांनी आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्तिपरायण विठ्ठलजी महाराज कुर्डे यांच्या मार्गदर्शनात हे भव्य दिव्य कार्य भव्य दिव्य भक्ती उत्सव चालवलेला आहे. आणि या भक्ती उत्सवातील आजची चिंतन सेवा पूज्य महाराजांच्याच आज्ञेतून माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठला एका महात्म्याने चालू केलेल्या ज्ञान परंपरेचे 100वे वर्ष आहे आणि एका महात्म्याच्या जन्म शताब्दीचं हे 100वे वर्ष आहे, म्हणजे जन्माचंही 100वे वर्ष आहे. या दोन महात्म्यांच्या दृष्टिकोनातून मी या अभंगाची निवड केलेली आहे. वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगायचा जर ठरला तर रात्र पुरणार नाही, कितीतरी दिवस लागतील एवढा व्यापक आहे. तो काय 2 पानाचा 3 पानाचा असा नाहीये, किंवा एक प्रबंध 2 प्रबंध लिहावा एवढा तो मर्यादित नाहीये, फार व्यापक आहे, फार मोठा आहे. पण संत श्रेष्ठ बहिणाबाईंनी या इतिहासाला एका अभंगात सूत्र रूपानं ग्रथित केलेलं.
जरी पुढे म्हणजे तुकोबाराय नंतरचा संप्रदायाचा इतिहास जरी त्याच्यात आलेला नसला तरी मला तरी वाटतं संप्रदायाचा मूळ गाभा असणारा इतिहास तो अत्यंत सूत्र रूपात बहिणाबाईंनी अवघ्या 4-5 अभंगामध्ये आणलाय. महाराज मोठ्यांचं बोलणंच असं असतं, ते सूत्रात्मक असतं. सूत्राचं लक्षण करत असताना शास्त्रात केलेलं आहे, त्याच्यात अक्षर अल्प असतात. अल्पाक्षरम, अक्षर किती असतात? कमी असतात. सूत्रात अक्षर कधी जास्त नसतात. अल्पाक्षरम, अल्पाक्षर जरी असलं तर त्याच्या संदिग्धता नसते, ती असंदिग्धम, त्याच्यात कोणती शंका राहत नाही. विश्वतोमुखम, त्याची व्यापकता असते. असं काही सूत्राचं लक्षण आहे. महत्वाची 3 सूत्र लक्षण आहे का की त्याच्यात अक्षर कमी असतात, अर्थ सार रूपाने असतो, असंदिग्ध असतो. म्हणून महात्मा बोलत असताना सूत्र रूपानं बोलत असतो. म्हणून बहिणाबाईंनी काही 2-4च एका अभंगातल्या चरणातच काही सूत्र एका रूपकाच्या माध्यमातून मांडले, पण उभ्या वारकरी संप्रदायाचा इतिहासच तो लिहिला असं मला तरी वाटतं. मला वाटतं अभंग कदाचित तुमच्या लक्षात आलाही असेल तरी तो अभंगाचा निर्देश करून जातो. बहिणाबाई महाराज म्हणतात, ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. हो, त्याची सुरुवात आहे, संत कृपा झाली इमारत फळा आली. ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. नामा तयाचा किंकर जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. बहिणी मने फडकती ध्वजा निरूपण केले ओझा. असा अभंग. याच्यामध्ये ज्ञानदेवानी या संप्रदायाचा पाया रचला. नामदेवांनी याचा किंकर होऊन विस्तार केला, मालक होऊन विस्तार नाही केला. नामातयाचा किंकर सेवक होऊन विस्तार केला. प्रस्तुत विषय नाही पण बोलून जातो, कारण परंपरेचं वारकरी संप्रदायात मालक कोणीच नाही. या परंपरेचे मालक ज्ञानोबा तुकोबा, बाकीच्यांनी मालक म्हणून घेऊ नये, बाकी सेवक आहे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा आपली परंपरा जेव्हा देवाला सांगतात तेव्हा मालक म्हणून नाही सांगत. वंश परंपरा दास मी अंकिता, मी त्या परंपरेचा मालक आहे ही भाषा नाहीये तुकोबारायांची. त्या परंपरेचा मी काय आहे? दास, सेवक आहे. म्हणून संप्रदायातला प्रत्येक वारकरी, प्रत्येक घटक, प्रत्येक व्यक्ती, इथं मालक कोणी नाही, सगळे सेवक आहेत. इथं मालक कोणी नाही. म्हणून वारकरी संप्रदायाकडे पाहण्याचे दृष्टिकोन जर 2 धरले सध्याच्या काळात आपण, काही लोक वारकरी संप्रदायाकडे फार आदराने आणि व्यापक कार्य करणारी एक भक्ती परंपरा म्हणूनही पाहतात, पण वारकरी संप्रदायाकडे कोणी विडंबना नाही पाहत. मी एक सांगतो, तुमचा दृष्टिकोन काय हे मला अंदाज घेणं अवघड आहे, पण तुमचा व्यापकाचा दृष्टिकोन असो किंवा शूद्रतेचा दृष्टिकोन असो या परंपरेकडे पाहण्याचा, पण या परंपरेमध्ये एक जमेची बाजू आहे. अजून हा परम संप्रदाय अन्य संप्रदायाच्या मानाने सेवाधारी आहे, ही जमेची बाजू. अजून तो सेवाभाव आम्ही विसरलेलो नाहीये, आपला संप्रदाय विसरलेला नाहीये. म्हणून या गादीवर कोणताही कीर्तनकार आला ना, त्याच्या तोंडात पहिला शब्द असतो सेवे करता निवडलेला अभंग. सेवे करता, इथं सेवक आहे. म्हणून फड पद्धतीमध्ये तर जेव्हा कीर्तनाचं आमंत्रण दिलं जातं तेव्हा शब्दच आहेत, महाराज आमच्या फडावर तुमची आज काय आहे? सेवा आहे. नाहीतर समाजानं लय वाट लावली महाराज या शब्दाची. कार्तिकीत आलेले लोक काय गमतीशीर येतात महाराज, काय विचारायची सोय नाही. काही लोक म्हणतात महाराज आम्हाला तुमची तारीख पाहिजे, काही लोक म्हणतात महाराज आम्हाला तुमचा कार्यक्रम पाहिजे. गेल्या कार्तिकीत आता वर्ष होईल, एक साताऱ्यातला माणूस आला, तो तर मला बोलला महाराज आमच्या सप्ताहात तुमचा दिवस घालायचा आहे. म्हणजे कोणता घालू तेवढा सांगा. मी त्याला विचारलं तुझा रिकामा कोणता आहे तेवढा सांग, त्याच्या 12 दिवस मी माझं उरकून घेतो. म्हणजे तू दिवस घालायला मोकळा, गाव बुंदी खायला मोकळा, अवघड आहे. एकनाथ महाराज काल परवा एक फोन आला मुंबईतून, मला ते शब्द तर कसा उच्चारावा आम्हाला प्रश्न पडलाय. मुंबईवरून फोन आला म्हणजे कीर्तनाची सेवा घेण्याकरता. तो माणूस मला म्हणतो कसा, हॅलो म्हणलं जय हरी, उमेश महाराज का? म्हणलं मीच बोलतोय. आमची ऑर्डर घेता का? आता कायच करा, काय शब्द कुठं नेऊन फेकला. असो, मला सांगायचंय काय की किंकर होऊन विस्तार केला, ही नामदेवाची खासियत सांगितली. या परंपरेत मालक कोणी नाही, किंकर आहे, विस्तार केला. नाम आता याचा किंकर जेने केला हा विस्तार. पुढचा शब्द आहे जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत.
एकनाथ महाराजांनी खांबाची भूमिका बजावली या संप्रदायात. खांब त्याला म्हणतात जो पायाच्या आधारावर असतो, कळसाचा आधार असतो. ज्ञानोबारायच्या तत्वज्ञानाच्या आधारावर तुकोबारायचे झालेले आधार म्हणजे नाथ महाराज. काय खांब. आता मंदिर झालं का? नाही. मंदिर पूर्ण तेव्हा जेव्हा त्याच्यावर कळस बसवला जातो. देवळाच्या कामा कळसू. मंदिर कधी पूर्ण? जेव्हा त्याच्यावर कळस बसवला. मग या मंदिराचा कळस कोण? या मंदिराचा कळस कोण जेव्हा विचारलं तेव्हा बहिणाबाई महाराज म्हणतात, तुका झाला से भजन करा सावकाश संत मंदिर पूर्ण झालं आणि त्या मंदिराच्या कळसावर जनी मने फडकती ध्वजा निरूपण केले ओझा. बहिणाबाई पताकाच्या ठिकाणी मंदिर पूर्ण झालं. मंदिर पूर्ण झालं म्हणजे सर्व झालं असं कधीच नाही. म्हणून एक वाक्य विचारायचं जर ठरलं तर मंदिर बांधणं सोपं आहे का सांभाळणं सोपं आहे? सांभाळणं कोण म्हणलं? अवघड आहे. सध्याच्या काळात तरी मंदिर सांभाळणं अत्यंत अत्यंत अवघड आहे. बांधणं सोपं आहे. आज समाजाकडे भरपूर पैसा आहे, सहज कोणी वर्गणी दिली की मंदिर बांधलं जातं. पण त्याची वर्षभर त्याची मंगलता, त्याची दिव्यता, त्याची रमणीयता जपण्याकरता त्या ठिकाणी मंदिरातली दीप दिवा, नैवेद्य, मूर्तीची पूजा ह्या गोष्टी करणं अवघड झाले. आणि आजकाल लोक केवढी मोठी मोठी मंदिरं बांधायला लागली. गाव लेवलवर तीर्थाला लाजविल अशी मंदिरं बांधायला लागली महाराज. ते मी नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात कर्जुली हरियाला गाव आहे. कर्जुली हरिया त्या गावात जात असतो. त्या गावात गाव लेवलवर त्या लोकांनी त्यांच्या गावात हरेश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराचं बांधकाम चालू आहे सध्या. आणि त्या मंदिराच्या बांधकामाचं इस्टिमेट फक्त 6.5 कोटी आहे. फक्त किती? 6.5 कोटी. आणि त्या गावाने निर्णय घेतला एकही पुढाऱ्याचा पैसा याच्याकरता घ्यायचा नाही. म्हणजे मंदिर बांधणं आता अवघड झालेलं राहिलेलं नाही. मंदिर बांधणं सोपं आहे पण ते सांभाळणं अवघड आहे. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी महात्म्यांनी या मंदिराची पूर्णता केली. पण त्यांच्या नंतरही या मंदिराची जी व्यवस्था ठेवली त्या व्यवस्था म्हणजे सध्या चालू असणाऱ्या या परंपरा आहेत. आणि त्या परंपरेमध्ये अत्यंत देदीप्यमान असणारी परंपरा म्हणजे सद्गुरु जोग महाराजांची परंपरा, गजानन महाराजांची परंपरा, भास्कर महाराजांची परंपरा, गजानन महाराज, भास्कर महाराज, वासुदेव महाराज अशी परंपरा. या परंपरा म्हणून मी तर म्हणेन या परंपरा वासुदेव महाराज त्या म्हणजे गजानन महाराजांची परंपरा आणि संस्थेची परंपरा फार दूरची नाही, ती एकच आहे. पूज्यपाद वासुदेव महाराज हे सद्गुरु जोग महाराज प्रस्थापित वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या अनुग्रहित होते, शिक्षित होते. एकच परंपरा आहे. म्हणून या संप्रदायामध्ये असणाऱ्या फड परंपरा, या शिक्षण परंपरा, भजन परंपरा, मी तर म्हणेन या परंपरा म्हणजे वारकरी संप्रदायाची संपत्ती आहे. संपत्ती का? त्याच्याकरता मला ज्ञानोबारांनी संपत्तीची केलेली व्याख्या म्हणावी लागेल, मग लक्षात येईल. मला वाटतं ज्ञानोबारांनी संपत्तीची व्याख्या एवढी सुटसुटीत केली, जगातल्या एकाही अर्थतज्ञाला एवढी सुटसुटीत आणि गोड व्याख्या नाही करता यायची, एवढी सुटसुटीत व्याख्या केली.
ज्ञानोबारांनी संपत्तीची व्याख्या काय केली? ज्ञानोबा म्हणतात संपत्ती त्याला म्हणावं एक एकाला पुष्ट करणाऱ्या अनेक वस्तूचा संग्रह करणे म्हणजे संपत्ती. का एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी संपाद जती जे लोकी ते संपत्ती म्हणे पे. एक एकांना पुष्ट करणाऱ्या अनेक वस्तूचा संग्रह म्हणजे संपत्ती आहे. म्हणून या सर्व परंपरा एक एक परंपरेला पुष्ट करणाऱ्या आणि संप्रदायाचं वैभव वाढवणाऱ्या आहेत. म्हणून ह्या सर्व परंपरा म्हणजे वारकरी संप्रदायाची खरी संपत्ती आहे. ह्या संपत्ती असतात. कसं असतं, संपत्ती जी असते ती संपत्ती स्थावर आणि जंगम या दोन गोष्टीत विभागली जात असते. जिचा चलनार्थ व्यवहार केला जातो ज्या संपत्तीचा तिला जंगम म्हणतात, आणि जिचा स्थायी रूपाने विचार केला जातो ज्या संपत्तीचा त्याला स्थावर म्हणतात. स्थावर आणि जंगम अशा त्या दोन प्रकारच्या संपत्ती असतात. स्थावरामध्ये घर ही संपत्ती आहे, आपली शेती ही संपत्ती आहे. संपत्ती सगळी जरी असली, एक सांगू का, शरीरही संपत्तीच आहे आणि पैशाच्या नोटा पैसा ही सुद्धा काय आहे, संपत्तीच आहे. पण सर्व जरी संपत्ती असली तरी माणसाच्या विशेष आदराची संपत्ती एखादीच असते. म्हणजे ढोर ही संपत्ती आहे, नवे नवे त्या ढोराने केलेलं शेण ही सुद्धा आपली काय आहे, कारण एक एका ते पोकीत ते शेणच शेतीला पुष्ट करणार आहे. मग ती सुद्धा आपली काय आहे, संपत्तीच आहे. तीही संपत्ती आहे. पण मला सांगा, नोटावर जेवढं प्रेम असतं तेवढं आणण्यावर आहे. एखादी संपत्ती विशेषच असते, पैशावर विशेष प्रेम असतं. जरी संपत्ती अवच्छेदकात सर्व बसत असल्या तरी पैसा या संपत्तीवर विशेष लक्ष असतं, कारण तेवढी ती विशेष असते. माणूस त्या पैसा करता काय करत नाही, नवे नवे शरीर नावाची संपत्ती त्याच्या ओळून टाकतो. काय ज्ञानोबा बोलले, ज्ञानोबा म्हणतात, अरे एकोत्तराचे वाडी जळती आगी घाली ती उडी. ज्ञानोबा म्हणतात 1% व्याज नाही, त्याला आधुनिक शब्द इंटरेस्ट शब्द आहे का तुमच्याकडे? म्हणजे तुमच्या भागातल्या लोकांना इंटरेस्टच्या बाबतीत इंटरेस्ट आहे का? आमच्या तर टक्क्याला 20 इंटरेस्ट आहे, लोकांना भरपूर इंटरेस्ट आहे. एक उत्तराची वाढी 71 रुपयाला 1 रुपया वाढत असेल, काय त्या ओळीचा स्पष्ट अर्थ नाही माहित पापा मला, पण 71 वाढी असं म्हणतात. एखादा स्वतःच्या शरीराचं बलिदान केलं जातं कारण त्या संपत्तीवर विशेष आदर आहे, कारण ती विशेष उपयोगाची आहे. याला मला एवढ्या दूषित नजरेनं सध्या तरी पाहायचं नाही, कारण मला जरी संपत्ती सर्व असली तरी त्यातही काही संपत्तीवर विशेष आदर असतो. तसं या वारकरी संप्रदायातल्या सर्व परंपरा ही जरी संपत्ती असेल, त्याच्यातल्या काही काही परंपरा त्यांनी त्यागातून, आपल्या वैराग्यातून, आपल्या प्रचारातून, आपल्या प्रसारातून एक विशिष्ट स्थान प्राप्त केलं. ती परंपरा म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा. काय त्यागी माणसं महाराज. वासुदेव महाराजांची निष्ठा, त्याग या गोष्टी जर पाहायच्या ठरल्या, त्यांच्या जन्माबद्दल विद्वत्तेला तर तोडच नाही. काही लोकांची विद्वत्ता पुस्तकातली असते पण इतिहासाची असतेच असं नाही. एखाद्या जर गोष्टीचा जर आपण विचारला पाठपुरावा की का हो तुम्हाला खंडन खाद्य बृहत प्रस्थानत्रयीतले ग्रंथ सोडवता येतात, पण इतिहासाची संशोधनात्मक माहिती असेलच असं नाही. पण वासुदेव महाराज हे एक असं रत्न या परंपरेत या संप्रदायाचं होतं की ज्यांना सर्व अंगाने अभ्यास होता. अशी विद्वान माणसं थोडी आहेत महाराज. आणि एवढी विद्वत्ता असून सुद्धा निष्ठा किती. ते आम्ही संस्थेमध्ये असताना आमचा एक मित्र होता, तो रोज देवाची पूजा करायचा, अर्धा तास करायचा. पहिल्या वर्षातही तो देवाची पूजा करायचा. आणि जेव्हा दुसऱ्या वर्षात विचार सागर शिकायला गेला तेव्हा देवगुरु मिथ्या म्हटल्याबरोबर त्याने देव उचलले नदीत नेऊन टाकले. म्हणजे मिथ्या तर त्याची पूजा कशाला करायची. म्हणजे एक विचार सागरासारखा प्रारंभिक ग्रंथ शिकला तरी भक्तीची निष्ठा ज्यांच्या अंतःकरणातली डोलायमान होते. पण पूज्यपाद वासुदेव महाराज एवढं ज्ञान असून सुद्धा मला तर वाटतं ज्ञानोबारांनी ज्ञान गिळोनी गावा गोविंद उगा हे प्रमाण अशा महात्म्याकडे बघूनच रचले की काय असं वाटतं.
कारण महात्मा जसं अतीत पाहू शकतो तसं अनागतही पाहू शकतो. जसं मागचं साधूला कळतं पुढचंही कळतं. पण एवढी निष्ठा. खरं तर ज्ञानाचं मरण आमच्या देशातच झालं पाहिजे असा काही नियम नाही. मी लवकर निर्याणावर येतो बाबांच्या महाराजांच्या, की महात्म्याचं निर्याण अमक्या ठिकाणी झालं पाहिजे असं काही नाहीये. कारण तोच एक तीर्थक्षेत्र झालेला आहे. तो तेची तीर्थ तेच एक क्षेत्र जे की तेच एक पवित्र. स्वतः तो तीर्थ आणि क्षेत्र यात नवल नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये म्हणजे तीर्थम कुर्वन्ते तीर्थाने, तीर्थांना सुद्धा तीर्थ. तुकोबराच्या वचनात बोलायचं जर ठरलं तर तीर्थासी तीर्थ झाला तोच एक. ही योग्यता आहे. महात्म्यांना मरणाकरता अमकच क्षेत्र असलं पाहिजे असं काही नाही. महात्मा कुठेही मेला तरी त्याला सद्गतीच आहे, वादच नाही. पण असं असून सुद्धा बाई गोविली वासना, वासना मात्र साधू परमात्म्याच्या क्षेत्राबद्दल त्याच्या रूपाबद्दल आपली निष्ठा रोवून ठेवतो. रोवणं त्याला म्हणतात की ती सहजासहजी ढिल्ल होत नाही, ते रोवणं म्हणतात. पाय गोविली वासना, गोवून टाकली परमात्म्याच्या चरणावर वासना. म्हणून एवढी सामान्य गोष्ट नाही. लोकांनी महात्म्याच्या मरणाला योगायोग म्हणू नये देवा. काय लोक म्हणतात योगायोग आहे. तुझ्या जीवनात का घडत नाही? मग योगायोग म्हणावं, घडत का नाही? अशी काही काही लोकांचे महाराज मरण दिसून येतात. हो, त्या श्रीगोंदा तालुका नगर जिल्ह्यात एक बाई, संसारिक बाई, एवढी पतीवर निष्ठा की पतीला जेवण दिल्याशिवाय अन्नाचा कण खात नव्हती महाराज. हो, नाहीतर आपल्या म्हणलो असतं, पण मला नाहीच तर म्हणू कसं. तुमच्यापैकी काही काही जणांच्या भजे तळता 2-2 घाणे खातात, तो भाग निराळ. पण ती भजे तळता 2-2 घाणे फस्त कसे झाले. आणि निमित्त असतं, मीठ कसे पाहायचं होतं म्हणून निमित्त असतं त्याला. अन्नाचा कण खात नव्हते. वारकरी पतीसोबत निष्ठेनं वारी. एवढंच नाही, आजारी पडले दोघही शय्येवर होते, मृत्यू शय्येवर होते. नारळाचं पाणी पचण्याची मारामार होती. पण त्याही काळात ती बाई विचारायची, का ग सुनबाई, त्यांना दिलं का काही? मगच घ्यायची, मगच घ्यायची. शेवटचा काळ असा, एके दिवशी सुनबाईला विचारलं, सुनबाई अगं त्यांना दिलं का काही खायला? सुनबाई गप्प झाली. ती एकही बोलली नाही, दोनही बोलली नाही. कारण त्या दिवशी तिचा पती, म्हातारीचा पती वारलेला होता. पोरांनी सांगितलं ही रडल, परत खाणार नाही काही, आधी खाऊ घाला. पण ती गप्प झाली. का गप्प झाली? म्हातारी हुशार होती. ती जवळ गेली, उठली, मला त्यांच्यापर्यंत न्या म्हटली. तिथपर्यंत नेलं, पतीच्या पायाजवळ बसली. एकही डोळ्यातून पाणी आलं नाही, एकही थेंब रडली नाही. गेले का तुम्ही? झाले का मोकळे? हे 2 वाक्य बोलली. आणि नुसतं वर पाहिलं. देवा, खरंच जर आयुष्यामध्ये त्यांच्या पाठीमागं जर एकही घास खाल्ला नसेल तर मला तू आत्ता नेशील, खरा असशील तर. खाली मान वाकवली, परत उठलीच नाही. ह्याला तुम्ही योगायोग म्हणाल का? हा योगायोग? विचारायचं वारकऱ्याला, का रे ज्ञानोबाराय आले का? ज्ञानोबाराय आले का? आणि आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी आपलं जीवन लीलया त्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करणं हे भाग्य सहजासहजी सर्वांना लाभत नाही. कारण मी अशी माणसं पाहिले. एक माणूस होता, तर नाव नाही सांगत, मठाचे व्यवस्थापकच होते, आपल्याच परिसरातला मोठा होता. आयुष्यभर पंढरपुरामध्ये राहिला. आणि भाचीच्या पोरीच्या नातवाचं लग्न होतं. आता ते नातं काय लागतं ते तुम्ही ताण द्या, मी तेवढा ताण देणार नाही डोक्याला, सध्या तरी नाही देणार. भाचीच्या नातीच्या पोराचं लग्न होतं, लग्नाला म्हणून गेला. पुढे सांगावंच लागल का तुम्हाला, तिकडच मेला. असं घडत नाही, सहजासहजी घडत नाही. एवढी वारकरी संप्रदायाची निष्ठा, उपासना निष्ठा, आणि असं उपासनामय जीवन, एवढं गोड जीवन. आणि त्याग तर किती किती त्याग. मी महाराजांचं दर्शन झालेलं आहे, मला मी पाहिलेलं आहे महाराजांना. ती मूर्ती महाराजांची डोळ्यासमोर मला आठवते. आणि सहज चर्चा झाली महाराजांच्या याच्या काळात की महाराजांनी आपल्या संस्थांची सर्व संपत्ती
गजानन महाराजाच्या चरणी समर्पित केली. एवढी सामान्य गोष्ट नाही. याच संप्रदाय, माफ करा संप्रदायात म्हणण्याचं मला हे वाटतंय की याच महाराष्ट्रात अशी महाराज मंडळी आहेत, त्यांनी स्वतःची मंदिरं नाही स्वतःच्या मूर्त्या आणून ठेवल्यात. मी बोललेलो अतिशोक्तीचं नाहीये. मी आता कीर्तनात जाहीर नाही नावं घेऊ शकत. कीर्तन सुटल्यावर मी माझ्या गाडीत बसून तुम्हाला त्या मंदिरापर्यंत येईल, पण डिझेल तुम्हाला टाकावं लागेल. मी तुम्हाला त्या मंदिरापर्यंत नेईल. ही ती मंदिर आणि ही त्यांची काय आहे, मूर्ती आहे. काय मला बुद्धीचं कीव वाटते काय काय लोकांच्या. एका महाराजाला तर त्याने 3 मूर्त्या केल्या तरी त्यांना पास नाही पडली, म्हणून आता 4थी टाकली. विठाला आपलं अस्तित्व माझ्या पाठीमागे असावं, हे कुठेतरी केविलवाना प्रयत्न सध्या जगाचा चालू आहे. आपलं तरी काय, माणसं एकदा जेव्हा उतरत्या वयाला, जसं आमच्या अभंगाचं उत्तरार्ध असतं तसं आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आली की त्या फोटोग्राफर कडे जातात. चांगला फोटो काढ. फोटो काढतात, तो काचामध्ये मडवतात. जन्मदी, तुमच्या लक्षात आलं की नाही काय माहित नाही. एक ह्या बाजूला ती तारीखही लिहून ठेवतात. मृत्यूदी एवढं सुद्धा लिहून ठेवतात. तारीख टाकणं त्यांच्या हातात नसतं, पण ते काय ठेवतात लिहून. म्हणलं बाबा एवढा प्रयत्न का, कशा करता एवढा प्रयत्न. म्हणे महाराज मी गेल्यावर पोरं लावतीलच याची मला भरोसा नाही. म्हणजे स्वतःचा खाते उतारा सुद्धा एवढा पाठ असतो तरी आपलं अस्तित्व शिल्लक राहावं हा केविलवाना प्रयत्न असतो. पण एका बाजूला एक महात्मा असा असतो, आपलं जीवन सर्व काय असेल ते सद्गुरूच्या चरणी समर्पित करून त्याच्या डोक्यात एकच असतं, जळो आता नाव माझे पाप गाठी माझे पाप आता नावरूप माझं जोडून जाऊ, ही सामान्य गोष्ट नाही. हो महाराज, सध्याचा काळ असा आहे की हातातला 1 रुपया सुटण्याची मोठी मारामार, पण एवढी संपत्ती, एवढी लीला या त्यागमय जीवनातून. महाराज संपत्तीचा त्याग त्यांनाच घडतो. त्याग कोणाकडून होतो, त्याच्याकडून त्याग होतो ज्यातने जीवन त्यागमय जगले. त्याग काही अचानक अंगात बाणत नसतो, मला एक क्षणाला बाणत असतो. गौतम बुद्ध एका बाईच्या दारात गेले. फार गोड गोष्ट आहे, छोटीच आहे. गौतम बुद्ध एका बाईच्या दारात गेले, म्हणले बाई काहीतरी दे ना. काय देऊ दादा तुला. म्हणजे एखादी भाकरी दे. दादा घरात पीठ नाही रे, 3 दिवस झालं चूल पेटली नाही, एखादं थोडस पीठ दे. काय बोलतो दादा. अरे पीठ जर असतं तर भाकरी नसती का केली. म्हणे बाई मग एक कर, काय तुझ्या दारात आवळ्याचं झाड दिसते त्याचा एक आवळा दे. नाही झाड, दारामध्ये आवळ्याचं झाड आहे पण ते झाड माझ्या तंदिरात वाटणे असल्यामुळे या वर्षी त्याच्या वाट्याला मी देऊ नाही शकत. बाई तुझ्या घरातली एखादी चिंधी दे. दादा ते नाही. बाई एक कर, तुझ्या दारातली थोडी माती दे. त्या बाईला प्रश्न पडला, साधू माझ्या दारातली माती घेऊन करणार काय. बाबा भाकर खाल्लं तर पोट भरेल, चिंदी कामाला येईल, आवळा कामाला येईल, माझ्या दारातली माती का मागता. माती मागण्याचं कारण काय. गौतम बुद्धाने उत्तर दिलं, बाई आज तुझ्याकडे काहीच नाही, तू काही मागितलं तर नाही नाही म्हणत राही लागली. ही नाही नाही म्हणायची सवय तुला लागू नये, उद्या संपत्ती आल्यावरही सवय तुझी अशीच राहील. म्हणून आज माती दे, म्हणजे उद्या भाकर द्यायची तुला बुद्धी होईल. त्याग अचानक बाणत नसतो. मला वाटतं ज्ञानोबारांनी त्यागाला संपत्ती म्हटले. भगवंतानं दैवी संपत्तीमध्ये काय एक लक्षण आहे, ते त्याग ही संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हटलं की ती कमवावीच लागत असते. म्हणतो कोण नाही संतपण मिळत आहे, हे बाजारात मिळत नाही. त्याग वैराग्य ह्या गोष्टी बाजारात नाही मिळत, ह्या कमवाव्या लागत असतात. आपल्या आचरणातून संगतीतून या गोष्टी घडत असतात. म्हणून ज्यांनी आपलं पूर्ण जीवन साधनामय बनवून सद्गुरुनाथांची निष्काम बुद्धीने सेवा केली
आणि त्याच्यातून आपलं एवढं त्यागमय जीवन बनवलं. महाराज बाप मेल्यानंतर त्याची वर्षश्राद्ध घालण्याची मारामार आहे, पण आज त्यांच्या जन्माची जन्मशताब्दी लोक साजरी करतात आणि एक दिवसाची नाही 1 वर्षाची करतात. याच्यात त्या महात्म्याचं जीवन पहा ना किती मोठं. मी याच्याकरता एक युक्तिवाद सांगत असतो. युक्तिवाद असा आहे की सध्याचे पंतप्रधान कोण आहे तो? नरेंद्र मोदी. त्याच्या आधी कोण होते? त्यांच्या आधी कोण होते? बरं त्याच्या आधी कोण होते? हा बरं त्याच्या आधी कोण होते? सांगण्याचं तात्पर्य 20 ते 25 वर्षापूर्वी या देशाचं नेतृत्व कोणी केलं या पंतप्रधानाचं नाव आठवत नाही, पण ज्या महात्म्यांचा जन्म 100 वर्ष लोक ध्यानात ठेवतात तो महात्मा किती गोड असेल दादा, किती गोड असेल, काय जीवन काय असेल. 25 वर्षापूर्वी नेतृत्व केलं एका देशाचं, त्यांचं नाव आठवत नाही. नाहीतर सध्याचा काळ किती बिकट आहे सांगू का. मी साताऱ्याला गेलो होतो कार्यक्रमाला. पापा म्हणतील आमच्या भागातलं नाव लय यायला लागले महाराजाच्या तोंडाला. आता काय करू, दूरचं गाव तेच आहे. कारण अंगलट येणार नाही बोलावं माणसानं जास्त, ते जरा दूरच आहे म्हणून बोलतो. कारण कीर्तनकाराने आपल्या जीवनात एक नियम केला, आम्ही इकडे आलो की तिकडचं सांगतो, तिकडे गेलो की नाही. पण तुमच्या गावचं नाही सांगत, पहिल्यांदा आलोय कसं सांगितलं म्हणे महाराज. आणि म्हणलं काय? ते म्हातारं मेल्यावर बाप म्हणायचं सुद्धा जड आहे. ते म्हातारं मेल्यावर वर्षानं काय करायचं असते? म्हणजे जागरण गोंधळ. तसं नाही महाराज, काय करायचं? मी बाबा पुण्यतिथी करायची असते. पुण्यतिथीला काय करावं? मी बाबा भजन करावं, अन्नदान करावं, जमलंच तर कीर्तन ठेवावं. त्याने महाराज कीर्तन तुमचंच. ठीक आहे, तेवढीच एक ऍड झाली डायरीला. म्हणलं बाबा मग तुझे वडील कधी गेले? म्हणजे गेल्या वर्षी गेलो होतो म्हातारं. मग मी म्हणलं बाबा मग त्यांची तारीख काय? तारीख तिथी काय विचारलं आधी. बाबा ते तिथी वगैरे आम्हाला नाही कळत. म्हणलं बाबा तारीख सांग. तू तारीख सांग, मी पंचांगामध्ये तिथी पाहतो, कारण कीर्तन करायचंय ना मला. मी पाहतो. महाराज तारीखही ध्यानात नाही हो. म्हणलं मग काहीतरी खूण सांग. कसं असतं काही काही वेळा तारखा लक्षात नसतात. आता काही माणसाची जन्म तारखा काढायला फार जड जात. आमचे एक महाराज आहेत, त्यांची जन्म तारीख आम्हाला काढायची होती. ते वयोवृद्ध आहेत आता, म्हणजे वयोवृद्ध म्हणजे 40-50च्या दरम्यान. त्यांची आई 80-90 वर्षाची. आणि मग विचारलं तुमची जन्मतारीख? महाराज म्हणले मला तर माहित नाही. म्हणून आम्ही त्यांच्या आईला विचारलं का बाई मग हे महाराज जन्माला कधी आले होते? मग त्या म्हाताऱ्या बाईंच्या खुणा असतात. पळशीची यात्रा फुटली होती आणि मग पैशाच्या यात्रेचा काल आला आणि याचा जन्म झाला. अशा काय खुणा असतात काही काही. त्यांना विचारलं जन्म कधी झाला? म्हणजे महाराज आमच्या गावात भागवत चालू होतं, त्याचा दुसरा दिवस होता आणि त्या दिवशी महाराज जन्माला आले सकाळी सकाळी. आता आम्हाला माहित होतं त्यांच्या गावात भागवत असतं श्रावण शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी. मग लक्षात आलं द्वितीयेला जन्म झाला. पण आता साल कुठे? साळवीला कोणत्या वर्षी? महाराज ते काही आठवत नाही, पण आमच्या गावात लाईट त्याच वर्षी आली. आमच्या गावात लाईट त्या वर्षी आली. मग MSCB बोर्डात गेलो. त्या साहेबाला विचारलं साहेब आमक्या गावात लाईट कोण्या दिवशी गेली? त्यानं 2 दिवस तर येऊच दिलं नाही आम्हाला. वेळ नाही महाराज म्हणला. आणि मग पिवळी नोट दाखवली तेव्हा बाड काढलं त्याने. आणि मग त्याने सांगितलं महाराज हे 1950 साली या गावात लाईट गेली, मग जन्मतारीख निघाली. अशा काय खुणा असतात? म्हणलं बाबा तुला तुझ्या वडिलाची तारीख आठवत नाही, एखादी खूण तरी सांग. ते म्हणजे खूण काय? बायकोला काय खूण आहे? तेवढ्यात ती बाई पळत आली. तिने सांगितलं महाराज आपल्या म्हणजे महाराज आमच्या म्हशीला रेडको त्याच दिवशी झालं होतं. आता म्हशीला जाऊन विचारू का तुझ्या पोराचा बर्थडे कधी आहे म्हणून? म्हणजे असला काळ आहे सध्या दादा की या काळात बापाच्या श्राद्धाची तिथी लोक ध्यानात ठेवायला तयार नाही. पण आज एवढा समाज ज्यांच्या जन्माची शताब्दी, ज्यांच्या कार्याची शताब्दी करतं, ते जीवन किती गोड असेल. सामान्य जीवन नाही.
ते जीवन मला वाटतं जन्माला येऊन आयुष्यभर ज्यांच्या करता कष्ट केले, ज्यांच्या करता ती म्हाताऱ्या माणसांची काही वाक्य असतात पहा. कोणी घरात गेले की त्या म्हाताऱ्यांना जर विचारलं ना आपण, महाराज बाबा तब्येत कशी, मग ते म्हणतात महाराज काही खरं नाही, एवढं जे दिसतं ते पठ्ठ्यानं मोठ्या भावानी लग्न झाल्यावर अंगावरच्या कपड्याने काढून दिलं होतं, हे सगळं पठ्ठ्याने कमवलं, शून्यातून विश्व निर्माण केलं, याच्या करता काय केलं नाही. मग त्याची ती यादी चालू होती, हाडाची, रक्ताचं, दिवसाची, रात्रीचा. तुम्हाला पक्क पाठ आहे राव, नसल पाठ, पण तुम्हाला हेच चालू आहे सगळ्यांचं, बाकी काय हेच चालू. हाडाची काढ केली. मग मला सांगायचे काय, ज्या संसाराकरता, ज्या मुलांकरता एवढे कष्ट केली, तर ते लोक ध्यानात ठेवायला तयार नाहीत. पण ज्याने आपलं आयुष्य पारमार्थिक हेतून जगले, त्यांना 700 वर्ष झालं तरी समाज विसरायला तयार नाही. ते जीवन किती दैववान असेल आणि आपलं जीवन किती करंट असेल, किती करंट, ते जीवन किती दैववान, किती. कारण मी पुढे बोलणार होतो पण आता विषय म्हणून बोलतो. कारण दैव शब्दाला खरा अर्थ त्यांच्यानीच प्राप्त होतो. ज्ञानोबारांनी दैवाचं लक्षण 11व्या अध्यायात फार गोड केलं, एका तुकड्यात केलं. खरं तर ते दृष्टांत म्हणून घेतलेलं आहे, पण लक्षण फार गोड केलं. ज्ञानोबा म्हणतात दैव दैव म्हणजे काय, ज्याला कधी कौतुकानं सुद्धा दैन्याचं दर्शन नाही, ते दैव आहे. दैव जैसे कवतिके कहीच दैन्य न देखे, ते दैन्य. पुढे विस्तार करू आपण. म्हणजे ज्यांच्या दैवाला, ज्यांच्या प्रतिष्ठेला, ज्यांच्या योग्यतेला, ज्यांच्या त्यागाला, ह्या दैवाला, ह्या दैवी संपत्तीला चुकूनही दैन्याचं दर्शन नाही, हे खरे दैववान आहेत, असे हे महात्मे आहेत. म्हणून अशा दैववानाच्याच बद्दल चर्चा घडावी, काहीच चिंतन घडावं, म्हणून या अभंगाची योजना आहे. थोडक्यात अभंगाचं आपल्याला चिंतन करायचंय, अगदी वेळेमध्ये कीर्तन सोडायचं, 1 मिनिट सुद्धा जास्त बोलणार नाही, 12च्या पुढं 1 मिनिट सुद्धा जाणार नाही. मी वेळेच्या बाहेर कधीच जात नाही, अगदी वेळेत. दैववान महात्मे दैववान आहेत, हे करंटे नाहीये. आणि मग जीवनामध्ये काय असतं, खरा दैववान कोण याचा निवाडा सामान्य माणसाला घडत नाही. आणि मग असा घडण्याकरता एखादा धीर पुरुष, एखादा ज्याला त्याची पारख आहे, असा महात्मा त्याचा निवाडा करून देतो. पण आज आपल्याला तुकोबारा खऱ्या दैववानाचा निवाडा करून देणार, अगदी सुटसुटीत भाषा. खरा दैववान कोण, या अभंगाचं चिंतन दैव शब्दाला धरून सगळा अभंगही फिरवता येईल. पण मला वाटतं हा अभंग केवळ दैव शब्दाला फिरवण्यापेक्षा आपण 3 व्याख्येभोवती फिरू. जगात शुद्ध कोण, जीवनात कोणाचं दास्य करावं, आणि जगात खरा दैववान कोण, या 3 प्रश्नाचा गोष्टीचा निवाडा आपल्याला या अभंगात होणार आहे. अभंग सगळा सुटेल न सुटेल तुम्हाला भूमिका मांडून जातो. ज्याचं नाव रूपाच्या ठिकाणी चित्त जडले जीवानं त्याचं दास्यत्व करावं, हा निर्णय महाराजांचा आहे. ज्यानं नवविध प्रकारची भक्ती जाणली जगात तोच शुद्ध आहे, हा शुद्धत्वाचा निवाडा आहे. आणि ज्यानं भक्तीचा जिव्हाळा जाणलाय तोच दैवाचा पुतळा आहे, ही दैववानाचा निवाडा महाराजांनी केलेला आहे. पण या 3 गोष्टीचा निवाडा करत असताना द्रौपदी सांगून जातो, महाराजांनी आग्रह केला नाही. माझं एक वाक्य ऐका, आपलं मत मांडणं वेगळं असतं आणि मत लादणं वेगळं असतं. घरामध्ये भांडणं काय सांगू, घरामध्ये सध्या भांडणं काय, लोक परस्पराची मत दुसऱ्यावर लादतात म्हणून भांडण्यात. जगामध्ये मत लादू नये, माणसाने मत मांडत जावं. पण आपली परंपरा अशी आहे की जे विद्वान मंडळी ज्ञानेश्वरीतील या ओवीचा अर्थ असा असावा, असाच आहे, ही लादण्याची परंपरा आपली नाही. हा असा असावा, हे मांडणं आहे. शब्द लादणं आणि मत मांडणं याच्यातला फरक सांगतो तुम्हाला. भांडण पेटायचे कारण आहे लादणं आणि मांडणं. कल्पना करा, घरामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती आहे, आपल्या शेतीच्या बाजूचा एक शेतीचा तुकडा विक्रीला निघालेला आहे आणि तो घ्यावा की नाही असा विचार आहे. म्हणून मोठा भाऊ घरात येतो आणि सगळ्याला म्हणतो, अरे मला असं वाटतं की आपण तो शेतीचा तुकडा घ्यावा, वाटतं असं बोला. मग त्याच्यावर साधक बाधक चर्चा. बारक्या भावानं म्हणावं, दादा घेतली असती पण त्याच्यात काही पिकत नाही, आहे ती जमीन करायला कोण नाही, कुठं त्याच्या कुटाना वाढून घेता, कोण शेतीकडे जाणार आहे. मग असा साधक बाधक विचार असतो. आणि मग भावाने सगळ्यांची मतं ऐकून तात्पर्य निर्णयावर यावं आणि थांबावं, याला मत मांडणं म्हणतात. आता मत लादण्याची, मी ठरवलंय ती जमीन घ्यायचीच,
लगेच बारकाम कसा घेतो मी पाहतो, भांडणं सुरू. लादणं आणि मांडणं याच्यातला फरक सांगितला. मग कल्पना करा, जरा तुम्ही जागेत ना, एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो. भाजी करता घरात दोडके आणि कारले. दोडका शब्द आहे ना तुमच्याकडे? भाजी करता काय काय? दोडके आणि कारलेत. तुमची इच्छा आहे कारल्याची भाजी खावी आणि तुमच्या घरच्यांची इच्छा आहे दोडक्याची भाजी खावी. खरं सांगा, भाजी कोणती होते? एवढ्या स्वाभिमानानं म्हणता तुम्ही. सगळे म्हणतात दोडक्याची होते. आणि मग घरात मग दोडक्याची भाजी झाली. तुला म्हणलं होतं ना कारल्याची. मग भांडण पेटायला सुरुवात. कारण का? मत लादलं, मांडलं. याच्या उलट पाहता मत मांडणी कशी असते? हे लादणं झालं, आता मांडणं सांगतो. काय ग भाजीला काय? अहो दोडके तर कारले. मला असं वाटतं कारल्याची भाजी खावीयात. बायकून अहो तसं नाही, कारले जर उद्या राहतील, कारले जरा ताजेत पण दोडके शिळेत. ते दोडके आज संपवणं गरजेचं आहे. कारल्याचं काही नाही, कारले आज चिरू मीठ आणि लिंबू लावून ठेवू, उद्या करता येतील. मला वाटतं आज दोडक्याची करावी. भांडणं होतील का? हे मत मांडणं झालं. संसारात भांडणं होण्याची कारणे लोक मत लादतात, मांडत नाही. मत लादू नये, मांडावं. पण आज तुकाराम महाराजांनी, खरं तर तुकाराम महाराजांनी आपल्यावर मत लादावी अशी त्यांची योग्यता. हे असंच हे म्हणण्याची त्यांची काय आहे? योग्यता आहे. योग्यता असून सुद्धा तुकोबराज आपल्या समोर मत लादत नाहीत. महाराज आपलं मत मांडतात. आणि का नाही, माझे मन, माझ्या मनाला येत नाही बाबा, तुम्ही तुमचं पहा. ही आणि का नाही, माझे मना हा शब्द, मला वाटतं हा शब्द मत मांडणीचा आहे, मत लादण्याचा नाहीये. विठाला मत मांडायचं, मत लादायचं नाही. तर कोबरे आपलं मत मांडतात, महाराज मांडतात. महाराजांनी आज मत मांडत असताना 3 मत मांडली. शुद्ध कोण, दास्य कोणाचं करावं, दैववान कोण, अशी 3 मत मांडली महाराजांनी. बरं का बरं मांडली? मांडण्याची गरज काय? याच्या निवाड्याची गरज काय? त्याच्याकरता एक व्याख्या सांगतो. एक छोटासा दृष्टांत देतो ना, अभंगात प्रवेश करतो. व्याख्या थोडी लांब आहे, थोडी बारकाईने ऐका. एक सारख्या दिसणाऱ्या अनेक वस्तू असाव्या. निवाडा कधी करावा लागतो याकरता मी चिंतन मांडतोय. एक सारख्या दिसणाऱ्या अनेक वस्तू असाव्या, त्याच्यातल्या काही खऱ्या आणि काही खोट्या असाव्या. आणि मग त्याची निवडण्याची नजर आपल्याकडे नसावी, तेव्हा एखाद्या निवडणाऱ्या रत्न पारख्याकडे, त्या पारखीवान व्यक्तीकडे जावं लागतं, निवाडा करावा लागतो. एवढ्या संकल्पना एका निवाडा शब्दामध्ये बसतात. नाही पटलं, सोपं सांगतो. कल्पना करा, एक माणूस रस्त्याने चाललेला आहे आणि त्याला पिवळा धातूचा तुकडा सापडला. पिवळा धातू कोणता? वाटलंच मला तुम्ही सोनं म्हणणार म्हणून, एकही पितळ म्हणलं नाही. सगळ्यांच्या डोक्यात सोनं बसलंय. ठीक आहे, सोनं. अजून थोडा पुढे गेला, त्याला अजून एक पिवळा धातूचा तुकडा सापडला. कोणता धातू? तुम्ही अजून सोनच म्हणता, ठीक आहे. तो अजून पुढे गेला, त्याला अजून एक पिवळा धातूचा तुकडा सापडला. कोणता? हा, तुम्ही तर बोलायचीच बंद झाले बाबा. कोणता? पितळ म्हणा, सोनं म्हणा. अशी 10-15 त्याला पिवळी चमकणारी धातूची तुकडे सापडली. त्यानं विचार केला, पितळ म्हणावं तर एवढं चमकतं कसं, आणि सोनं म्हणावं तर एवढ्या विपुल प्रमाणात कसं. नक्की त्याच्यातलं काहीतरी सोनं असलं पाहिजे, काही पितळ असलं पाहिजे. मग आपल्याला तर ओळखायची नजर नाही, मग काय करावं? मग तो काय करतो, ते काही पिवळे धातूचे सगळे तुकडे घेतो, एका चांभाराकडे जातो. नाही का? म्हणजे जागेत ना तुम्ही, म्हणजे लक्षात येते ना तुमच्या. ते सगळे तुकडे घेतो, तो कुठे जातो? एका चांभाराकडे जातो. हा, म्हणजे जागेत सोनाराकडे जातो. आणि मग सोनार त्याला निवाडा करून दाखवतो. हे खरं आहे, हे खोट आहे, गुण अवगुण निवाडा, म्हैस म्हैस रेडा रेडा. महात्मा मग तो निवाडा करत असतो. तसं जगतामध्ये दैव, याला महाभारतातले एक उदाहरणही सांगता येईल आपल्याला. महाभारतात गोड प्रसंग, नल दमयंती हे प्रकरण सर्वांना माहिती आहे. दमयंतीचं केवळ प्रेम नळावर आहे.
नल राजा काही कारणास्तव ऋतुपर्ण राजाच्या पदरी आहे, त्यांना शाप आहे, द्यूत कर्मात सर्व हरलेला आहे. सर्व कथा विस्तारानं सांगणं सध्या वेळेच्या मर्यादेत शक्य नाहीये. म्हणून दमयंती नलाला शोध. नल म्हणजे एक नल नावाचा राजा होता. तुमच्या डोक्यात पाण्याचा नळ येईल. नळ नावाचा एक राजा होता. त्याला शोधण्याकरता अनेक उपाययोजना केल्या. त्यात दमयंतीने एक उपाययोजना केली, स्वतःच स्वयंवर परत आखलं. आणि असं साहित्यात शृंगारिक वर्णन आहे की दमयंतीनं जेव्हा स्वतःच पुनर्स्वयंवर आखलं तेव्हा स्वर्गातल्या 4 देवता, वरुण, इंद्र, चंद्र आणि अग्नी, या 4 देवता नल राजाचं रूप धारण करून निघाल्या. नारदानं विचारलं, नारदजी, इंद्रजी कुठे निघालात? आणि दमयंतीच्या स्वयंवरात. आपण इंद्रा, तुला माहिती ना दमयंती नलालाच माळ घालणार आहे, माहितीये, तरी का निघालात? उत्तर दिलं, नका का माळ घाली ना, बघायला भेटली तरी ठीक, एवढी दमयंती सुंदर होती. आणि 4 देवता नल राजाच्या शेजारी उभे राहिले. दिसायला सारख्याला वारके. शुद्ध मराठीत बोलायचं जर ठरलं तर सेम टू सेम. मग आता नल किती झाले? ह्याच्यातले खरे किती, खोटे किती? 4. दिसायला सारखेच आहेत. दमयंती जेव्हा वरमाला घेऊन आली, पाहिलं तर 5 नल आहेत. दमयंती म्हणते, कोणत्या नलाला माळ घालू? घातलं तो जर खोटा नल निघाला तर? दमयंतीने हात जोडून प्रार्थना केली, ज्या अर्थी तुम्ही माझ्या पतीचं प्रियकराचं रूप धारण केलं त्या अर्थी तुम्ही सामान्य शक्ती नाहीत, तुम्ही अचाट शक्ती आहात. मी कृपा करून तुम्हाला विनंती करते, तुम्ही जर माझ्यापेक्षा ज्येष्ठ असाल तर बाप म्हणून विनंती करते, तुम्ही जर माझ्यापेक्षा लहान असाल तर मी तुम्हाला आई म्हणून विनंती करते, तुम्ही जर माझ्या वयाचे असाल तर भाऊ म्हणून विनंती करते. कृपा करून तुम्हाला ओळखण्याची नजर मला द्यावी, अशी प्रार्थना दमयंतीने केली. तेव्हा त्या 4 देवतेंनी त्यांच्याच कृपेने दमयंतीच्या वाक चातुर्याला प्रसन्न होऊन तिला वरदान दिलं आणि स्वतः आकाशवाणी न करता हृदयामध्ये एक प्रेरणा दिली, दमयंती, तुझ्या समोर असणारे 5 नल याच्यातला खरा एक आहे, खोटे 4 आहेत. यांना ओळखण्याकरता हे 4 सामान्य नाहीत, या स्वर्गस्थ 4 देवता आहेत. उष्ण भक्ती आहे, कारण याच्यात क्रोधाची आणि अभिमानाची उष्णता आहे. म्हणून एक वाक्य सांगतो, गोपिका यज्ञपत्न्या भगवंताला भूक लागली, ब्राह्मणाच्या बायाकडे गेले, अन्न त्या घेऊन आल्या, त्यातली एक गोपिका येऊ शकली नाही तिच्या नवऱ्यामुळे. मग त्या गोपिका आपसात चर्चा करून अडकली संसारात, हिचं असंच असतं, हिचं उरकतच नाही. पण जेव्हा त्यांनी येऊन पाहिलं तेव्हा ती गोपिका यांच्या आधी येऊन पोहोचलेली होती. डोंगरेजी महाराजाचं तिथं वाक्य फार गोड आहे. डोंगरेजी महाराज म्हणतात, तुम्हाला साधना घडते हे भाग्य आहे, पण आमक्याला घडत नाही, याला स्वतःच्या अहंकारानं बोट ठेवू नका. ही भक्ती ती उष्णता आहे. नाहीतर काय काय म्हणजे फुकट नाही 50 वाऱ्या केल्या, ही उष्ण भक्ती आहे. नाही तर काय काय माणसं महाराज ते इतके, जाऊ दे आता. नाही, मी एकदा कार्यक्रमाला गेलो साताऱ्याला, मगाच तरी बनावट होतं पण हे ओरिजिनल आहे बरं, हे ओरिजिनल, हे मात्र ओरिजिनल. गावाचं नावही सांगतो, आरवी, कोरेगाव जवळ आरवी गावाचं गाव. कीर्तन झालं, कीर्तन झाल्यावर एक माणूस मला भेटला, म्हणजे महाराज जय हरी. म्हणलं काय म्हणता बाबा? म्हणे महाराज मला ओळखलं का? आता ओळखण्याचा, मी पहिल्यांदा त्याच्या गावात, मला ओळखण्याचा काय संबंध? म्हणलं माफ करा दादा, मी काही ओळखलं नाही. ओळखलं नाही तुम्ही? म्हणलं नाही हो, मी आमका. ठीक. म्हणे महाराज आपण कीर्तनात कधीच पुढे बसत नाहीत. म्हणलं असे बरेच आहेत पुढं न बसणारे, बरेच आहेत. म्हणलं का हो तुम्ही पुढं का बसत नाहीत? त्याचं वाक्य आहे का? पंढरीबाबा तुम्हाला म्हणला की मी कीर्तनात पुढे बसलो की कीर्तनकारावर दडपण येतं. आता कीर्तनात दडपण कोणाचं येतं? जो तपानं मोठा आहे, अभ्यासानं मोठा आहे, अशा मंडळीचं दडपण येतं. म्हणलं बाबा तुमचं दडपण येण्याचं कारण काय? म्हणे महाराज आपला अभ्यासच तेवढा. म्हणजे केवढा? हरिपाठ पाठ आहे म्हणलं. म्हणजे एवढी केली पण तीही उष्णच केली. ज्याच्या भक्तीमध्ये अहंकार आहे त्याची भक्ती उष्ण आहे. तात्पर्य सांगतो,
ज्याची भक्तीमध्ये अखंडता आहे, ज्याच्या भक्तीमध्ये हेतू स्वच्छ आहे आणि ज्याच्या भक्तीमध्ये अभिमान रहित अशी शीतलता आहे, तोच दैवाचा पुतळा आहे. विठोबा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. इथे शब्द पहा, अभंगाचा सरळ आधी अर्थ सांगतो, तात्पर्य सांगून थांबतो. तात्पर्य काय? महाराज म्हणतात अनेक नये माझे मना, मला याच्या व्यतिरिक्त कोणी दैववान वाटत नाही. हो का? पंडित. पंडित म्हणजे ज्याचं शास्त्रीय अध्ययन चांगलंय पण ज्याला अनुभव आलेला नाही असा पंडित. हो का? शहाणा, व्यवहारामध्ये हुशार. काही माणसं शास्त्रात हुशार असतात तर काही माणसं व्यवहारात हुशार असतात. किती व्यवहारात हुशार महाराज? काही दिवसापूर्वी मी वाचलेलं उदाहरण सांगतो. ही कोलगेट कंपनी आहे ना, कोलगेट दात घासायची, त्या कंपनीच्या मालकाने सांगितलं आपलं उत्पन्न वाढवण्याकरता काय केलं पाहिजे. आणि मग त्यांच्याकडे अनेक क्षेत्रातली माणसं असतात की उत्पन्न वाढवण्याकरता ते काही करत नाही, ते फक्त विचार करत राहतात की आपल्या कंपनीचं उत्पन्न वाढवण्याकरता काय केलं पाहिजे, कशी ऑफर ठेवली पाहिजे, 10% एक्स्ट्रा, एक शॅम्पूची पुडी फ्री. ते वेडे नाहीत महाराज जेवढे द्यायला. फार विचार असतो त्याच्या पाठीमागे, अभ्यास असतो. त्याच्यामधल्या एकाने सांगितलं काही नका करू साहेब. तो मानसशास्त्राचा तज्ज्ञ होता. काही करू नका, कोलगेट कंपनीचं जर उत्पन्न वाढवायचं असेल ते कोलगेटचे जी ट्यूब आहे ना त्याचं तोंड फक्त मोठं करा, उत्पन्न वाढेल. तेव्हा तोंड मोठं करण्याचा उत्पन्न वाढण्याचा संबंध काय? म्हणे सगळ्या लोकांची एक सांगू का सूत्र त्याच्यातलं साहेब, मानसिकता लोकांची अशी पेस्ट ब्रश भर आलं पाहिजे, तोंड मोठं केलं की ते जास्त येईल, आपोआप लवकर बाटली संपेल, लोक दुसरी आणतील, उत्पन्न वाढलं. त्या दिवशी मला लक्षात आलं व्यवहारात काही लोक किती हुशार असतात. ह्याला म्हणा शहाणा. हा व्यावहारिक ज्ञान आहे. परमार्थ शास्त्रातला अभ्यास आहे. ज्ञानोबराची ओवी सांगायची जर ठरली तर ज्ञानोबरा म्हणतात व्याकरणी चोखडा तर्की अति गाढा, पण आत्मज्ञानी पुढा जात्यांधो जो हा झाला पंडित आणि व्यवहारात कुशल शहाणा. महाराज म्हणतात माझ्या मना नाही. महाराज म्हणतात नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. ज्याचं परमात्म्याच्या नावाच्या ठिकाणी आणि रूपाच्या ठिकाणी चित्त जडलंय मी त्याचं दास्यत्व करेन. मला अन्याचं दास्यत्व सुद्धा आवडत नाही. मग तात्पर्यानं निवाडा काय करायचा? दास्यत्व कोणाचं करावं? ज्यांनी आपल्या जीवनात आपलं नेत्र प्रभूच्या रूपाला वाहिले आणि ज्याचं मुख देवाच्या नावाला वाहिलेलं आहे आणि हे चित्तापासून आहे, असं चित्तामध्ये ज्याच्या नावाने रूप जडलेलं आहे त्याचा दास मी अंकित, अन्यांचा नाही. महाराज म्हणतात तो का म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि ज्याने श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम ही नवविध प्रकारची भक्ती जाणली तोच जगामध्ये शुद्ध आहे. याच्या व्यतिरिक्त अनेक नाही माझे मना. हो का? पंडित शहाणा. अभंगाचा अर्थ झाला. आता याच्यात दोन गोष्टीकडे लक्ष द्या, थोडं बारकाईने लक्ष द्या. अभंगाचं पहिलं चरण म्हणा जाणे भक्ती. पहिल्या चरणात शब्द काय आहे? जाणे भक्ती. आणि शेवटच्या चरणामध्ये काय आहे? तो का म्हणे नवविध भक्ती जाणे. म्हणजे सुरुवात सुद्धा जाणे भक्ती आणि शेवट आहे भक्ती जाणे. शब्दाचा क्रम व्यत्यय आहे.
पहिल्या चरणामध्ये जाणे शब्द आधी आहे, भक्ती शब्द नंतर आहे. शेवटच्या चरणात भक्ती शब्द आधी आहे आणि जाणे शब्द नंतर आहे. या दोन गोष्टीला धरून एक दोन भाव निर्माण होतात. तेवढे भाव सांगून आपल्याला सेवा संपवायची. काय करावं ऐका. जाणे भक्ती, जीवनामध्ये भक्ती जाणीवपूर्वक करावी आणि ज्ञान मिळवावं. आणि ज्ञान मिळाल्यावर काय करावं, पुढे भक्तीच करावी. हा एक क्रम पहा. दुसरा क्रम पहा, दुसरा एक भाव पहा. गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा गुले हा भाव सांगायचे, बाबा सांगायचे. जाणे भक्ती आणि शेवटच्या चरणात भक्ती जाणे दोन शब्द आहेत. म्हणजे काय, ज्ञान असावं पण ते भक्तीने युक्त असावं आणि शेवटच्या चरणात भक्ती असावी ती ज्ञानाने युक्त असावी. हो, ज्ञान आहे पण भक्ती नाही, त्या ज्ञानाला किंमत नाही. गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा उदाहरण द्यायचे. हो, ए बाळा, गुलाबजाम माहिती आहेत का, कशाचे बनवतात? बेसन पीठ, खवा खवा खवा. कल्पना करा, खव्याचे गुलाबजाम केले आणि गावरान तुपामध्ये तळले. बारकाने ऐका, बाबा हा दृष्टांत द्यायचे. खव्याचे गुलाबजाम केले बुवा आणि ते गावरान तुपात तळले आणि तसेच खायला दिले तर कडू लागतील का? नाही लागणार कडू. पण ते जर पाखामध्ये बुडवले तर त्याची गोडी काय होते, अधिक वाढते. मग डायबिटीस वाली माणसं गुलाबजाम खाण्याचा मोह आवरत नाही, पण साखर चालत नाही. म्हणून ते काय करतात, ते खव्याचे गुलाबजाम तळले की ते नुसते खातात. आपले अर्धी ताण भागवतात, पण काही काही पट्टे घाबरत नाही. शुगर 400 वर गेली तरी घाबरत नाही. या वर्षी वारीतली घटना सांगतो. वारीत एवढा पाऊस होता, जेजुरी ते आपलं सासवड ते जेजुरी, एवढा पाऊस होता, उभा राहायला जागा नाही. म्हणून एका हॉटेलच्या आश्रयाला मी उभा होतो. एक तर पाऊस पडतोय, ते हॉटेलचा एरवी आम्ही हॉटेलमध्ये जात नाही, पण आता प्रसंगाला जावं लागतं. आणि एवढ्या पावसात तो हॉटेलवाला जिलेबीन भजी काढत होता. असं तोंडाला पाणी येत होतं. आता येतं पण मी सध्या गोळावर भागवतो. आणि तिथे एक माणूस आला, त्याने माझ्या समोर 4 प्लेट भजी खाल्ली आणि 1.5 पाव किलो जिलेबी एकट्यानं खाल्ली. माझ्या काय पोटात दुखलं नाही, पण आता दिसलं ते सांगतो तुम्हाला. ऐका, किती खाल्ली जिलेबी? 1.5 पाव ती साखरेच्या पाकात बुडवलेली खाल्ली. आणि 1.5 पाव किलो जिलेबी खाल्ल्यानंतर तो हॉटेलवाल्याला म्हणला, ए 1 कप चहा ठेव बिगर शक्कर. 1.5 पाव किलो जिलेबी खाल्ल्यावर म्हणला 1 कप चहा ठेव बिगर शक्कर. असू दे, अशी मंडळी आहेत. ती गुलाबजामाची चव नुसती तळली आणि खाल्ले, वाईट लागतील का? नाही लागणार. पण ते जर साखरेच्या पाकात घोळले तर त्याची गोडी अधिक वाढते. गुरुवर्य बुवा सांगायचे, केवळ ज्ञान झालं वाईट आहे का? नाही. पण त्या ज्ञानाला जर भक्तीचा पाक मिळाला त्याची गोडी विशेष आहे. म्हणून ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. म्हणून वासुदेव महाराजाचं ज्ञान परिपूर्ण आणि त्याला भक्तीचा जिव्हाळा सुद्धा लाभलेला असं परिपूर्ण जीवन म्हणजे वासुदेव महाराज आहेत. असं जीवन, ज्ञानाचं परिपूर्णता, त्याच्यामध्ये भक्तीचा पाक विशेष आहे. दृष्टांत द्यायचे. म्हणून जिथे जिथे भक्तीत, गीतेमध्ये भक्ती शब्द आला त्याला जोडून ज्ञानाची भूमिका आलीच. सगळे सांगत नाही, 1-2 श्लोक सांगतो. तेषाम सतत युक्तानाम नाही काय अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम. इथं पण नाही, हा सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता. ज्ञानाची भूमी, नित्ययुक्त होऊन भजन करतात, नित्ययुक्त. म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. नमस्कार करा, त्यांना शरण जा. पण कोणाला? ज्ञानीनच तत्वदर्शीना. जो ज्ञानी आहे आणि तत्वदर्शी आहे. अनेक ठिकाणी सगळा विस्तार नको, म्हणून जीवनात ज्ञानही पाहिजे आणि भक्तीही पाहिजे. याचा समन्वय ज्याच्या जीवनात आहे ते जीवन परिपूर्ण आहे. म्हणून पहा, धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध आहे आणि भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची.
तोच दैवाचा पुतळा ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला. एक रामायणातला प्रसंग सांगून आपण थांबू. ऐका, रामायणात प्रसंग असा आहे, गोस्वामीजींनी रामप्रभूला ज्ञान म्हटलंय तर सीतेला भक्ती म्हटलंय. रामप्रभू कोण आहे? ज्ञान आहे. सीता कोण आहे? भक्ती आहे. आणि लक्ष्मण कोण आहे? वैराग्य. एके दिवशी वनामध्ये जात असताना एक झाड दिसलं आणि त्या झाडावर वेल गेलेली होती. रामप्रभू बाजूला बसले आणि सीतेला म्हणतात, सीते ते झाड किती भाग्यवान आहे ग, त्याला वेल मिळाली. सीता म्हणली, नाही हो, ती वेल दैववान आहे, तिला झाड मिळालं. विनाशेन शोभनते पंडित वनिता लता. नाही नाही सीते, झाड भाग्यवान आहे, त्याला वेल मिळाली. हे बोलायचं होतं एक, पण ही अन्योक्ती आहे. याच्यातून सांगायचं काय होतं? सीते मी किती भाग्यवान आहे, मला तुझ्यासारखी वेल मिळाली जी झाडाला सोडतच नाही. आणि सीता म्हणत होती, मी किती भाग्यवान आहे, मला आश्रया करता तुमच्यासारखं झाड मिळालं. हे त्याचं तात्पर्य होतं. पण हे निमित्त, सीते झाड किती भाग्यवान आहे ग, त्याला वेल मिळाली. वेल म्हणते, सीता म्हणते, नाही नाही, वेल भाग्यवान आहे, तिला झाड मिळालं. दोघांचं भांडण लागलं. म्हणतात बाबा पती पत्नीचे भांडणं होत असतात, ते खरंय का? मला माहित नाही म्हणून विचारतो जाणकारांना. तिथे सोडवण्याकरता लखनजीला विचारलं, का इकडे काय भांडण लागलं का? म्हणे झाड दैवाने की नाही त्याला वेल मिळाली. सीता म्हणते, भाऊजी खरं सांगा, वेल दैववाने तिला झाड मिळालं. आता लक्ष्मणाच्या डोक्यात प्रश्न आहे, झाड दैववान म्हणावं तर वहिनी नाराज, आणि वेल दैववान म्हणावं तर दादा नाराज. कधी कधी असा प्रसंग येतो, नेमकं बोलावं काय? पण काही काही माणसं बोलायला फार चतुर असतात. त्या पंचतंत्रातली एक छोटी गोष्ट आहे. सिंह होता आणि त्याच्याकडे 3 मंत्री होते. एक माकड होतं, एक कोलं होतं आणि एक शेळी होती. म्हणजे तेव्हा सुद्धा महिला आरक्षित होती. शेळी होती. आता ती शेळी फक्त भारतातली होती का इटलीतली होती ते मला माहित नाही, पण शेळी होती. तुम्ही कुठेही नेऊ नका, मला तसं म्हणायचं नव्हतं. आणि तुम्हाला जर तसं वाटत असेल तर मला तसंच म्हणायचं होतं. विठाला विठाला. सिंह आणि सिंह सडलेलं जास्त आवडतं म्हणे सिंहाला. म्हणून तो चांगले तांदूळ सडवतो मग इडली करून खातो. सिंहाला सडलेलं जास्त आवडतं. ते सडलेलं खाऊन आल्याबरोबर शेळी म्हणजे अत्यंत स्वच्छ प्राणी, ते नाकाला पदरलं, साहेब जरा दात घास जा ना, घाण किती वास येतो. ते सिंहाला राग आला, त्याने खाल्ली शेळी. आता कोण कोण राहिलं? माकड आणि कोलं. मग माकडाला विचार, का रे माकडा, माझ्या तोंडाचा वास येतो का? आता त्याला पहिला अनुभव जमेला होता, येतो म्हटलं की बाबा खातो. माकड लय हुशार. माकड म्हणलं, नाही साहेब, तुमच्या तोंडाचा बिलकुल वास येत नाही. प्रत्येक साहेबाजवळ असं एक माकड असतच. आणि ह्या माकडांनी देशाचं वाटोळ केलं, हे ध्यानात ठेवा. ह्या माकडांनी फक्त महाराज प्रत्येक पुढाऱ्याजवळ असतं असं नाही, महाराजवळ बी एक असं असतच. महाराज म्हणतात, नाही रे आपण त्या सप्त्याला गेलो पाहिजे. महाराज तुम्ही का कमी आहेत का? पत्रिकेत नाव कुठे आहे? माकड. वाटोळ करणार माकड असतच प्रत्येक. नाही नाही साहेब, तुमच्या तोंडाचा बिलकुल वास येत नाही. ते सिंह गरम डोक्याचं, त्याने माकडे खाल्लं. राहिलं कोण? कोलं. कोल्याला विचारलं, का रे कोल्या, माझ्या तोंडाचा वास येतो का? कोलं म्हटलं, येतो म्हटलं तरी खातो आणि नाही म्हणलं तरी खातो. कोलं मोठं हुशार, कारण या कोल्यानं ग्रॅज्युएशन बारामतीला केलेलं होतं. नाही व तिथं शिक्षण चांगले, तुम्ही वेगळे अर्थ कृपा करून करू नका. ग्रॅज्युएट होतो कोलं, बारामतीला ग्रॅज्युएशन झालेलं याच. कोलं मोठं हुशार. कोलं म्हणे, काय करू साहेब, येतं म्हटलं तरी खातो, नाही म्हटलं तरी खातो. कोलं म्हटलं, काय करू साहेब, काल बाजारात गेलो, आईस्क्रीम खाल्ली, सर्दी झाली, वास यायचाच बंद झाला. असं बोलण्याचं काय पाहिजे? चातुर्य पाहिजे. लखनजी म्हणजे मोठे चतुर. झाड दैववान म्हणावं तर वहिनी नाराज. ऐकताय ना? आणि वेल दैववान म्हणावं तर झाड नाराज.
लक्ष्मणाने उत्तर फार गोड दिलं. म्हण दादा वहिनी, ते झाडही दैववान नाही आणि ती वेलही दैववान नाही, या दोन्हीच्या सावलीला जो बसलाय तो दैववान आहे. झाड म्हणजे रामप्रभू म्हणजे ज्ञान, केवळ ज्ञानानुष्ठान आहे तो दैववान नाही. केवळ वेल म्हणजे भक्ती, केवळ भक्तिमय जीवन आहे तोही दैववान नाही. मग जाणे आणि भक्ती, भक्ती आणि जाणे या दोन्हीचा समन्वय ज्याच्या जीवनात आहे तो दैववान आहे. हे दैववान कोण आहे? ज्ञानेश्वर माऊली. वासुदेव पूज्यपाद वासुदेवजी महाराज यांची जन्म शताब्दी हे निमित्त जसं आहे, दुसरं एक निमित्त स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज हे निमित्त आपल्या उत्सवाला आहे. स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराजांनी 1917 साली 4 खांब आपल्या हातात धरून ही संस्था रूपी इमारत बांधली. ते खांब म्हणजे स्वानंद सुख निवासी लक्ष्मणबाबा इगतपुरीकर, स्वानंद सुख निवासी बंकट स्वामी महाराज, स्वानंद सुख निवासी मारुती महाराज गुरव, स्वानंद सुख निवासी मामासाहेब दांडेकर अशा 4 शिष्यतम जवळ करून ही संस्था स्थापन केली. आणि त्या संस्थेचे 100 वर्ष नाही नुसते गेले, गौरवशाली 100 वर्ष गेले. हा शब्द आवर्जून घ्यावा वाटतो. अशा गौरवशाली म्हणजे या संस्थेनं काय केलं महाराज, या संस्थेने आज गडी कपारामध्ये जे टाळ वाजतात, वारकरी संप्रदायाचा प्रसार दिसतो, त्याचं 99% श्रेय सद्गुरु जोग महाराजाच्या परंपरेला जातो. 1% मी फक्त काही लोकांना वाईट वाटू नये म्हणून ठेवला. 99% श्रेयस जोग महाराजांच्या परंपरेला जात. काही दिवसापूर्वी कोकणात कार्यक्रमाला गेलो होता. असा पर्वत होता एवढं, ते गगन बावडा बोई बावडा कोल्हापूरच्या पुढे गेलो आणि एवढं निर्जन ठिकाण, गाडी सुद्धा जिथं जात नाही, जिथे मोबाईलला अजून रेंज नाही असं ठिकाण. मग कारण मोबाईलला रेंज नाही म्हणण्याच्या पाठीमागं माझं कारण आहे, कारण जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्याची गोष्ट हीच आहे सध्या. अरे मोबाईलला रेंज नाही असा कोणता देश असेल, तू असं कोणतं गाव असेल म्हणजे एवढं दुर्गम ठिकाण. आणि एवढ्या दुर्गम ठिकाणी एसटीत उतरलो. 3 किलोमीटर ते गाव होतं. तेव्हा मी एसटीनंच प्रवास करायचो, तेव्हा मी बरा होतो तेव्हा, कारण पायी चालायचो. 3 किलोमीटर चालत गेलो आणि एका डोंगराच्या कोपऱ्यामध्ये टाळाचा आवाज आला. हरिपाठ चालू होता. 7 5 3 दशकाचा मेला. तिथं ळचा काय होत असतो? ल होतो. 7 5 3 दशकांचा मेला हरिपाठ चालू होता. मी सहज त्या माणसाला विचारलं, का हो इथं हरिपाठ? हो महाराज 35 वर्ष झाली इथं हरिपाठ चालू अखंड, रोज न चुकता. मी कोणी चालू केला? म्हणजे महाराज संस्थेचे माझे विद्यार्थी होते त्यांनी चालू केलेला आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं किती व्यापक कार्य आहे परंपरेचं, किती व्यापक कार्य आहे. महाराज ज्यांची कसलीच योग्यता नाही, कसलीच योग्यता नाही, ना व्यावहारिक ना पारमार्थिक, पण अशा नाही सर्त ज्या परंपरेने केलं ती परंपरा म्हणजे जोग महाराजांची परंपरा आहे. मी दुसऱ्याचं नाही सांगत, मी माझं स्वतःचं सांगतो. मी अशा परिवारातला माणूस आहे. अजून माझ्या वडिलाच्या नावावर 1 गुंठा जमीन नाही, एवढ्या गरीब घरचा आहे, एवढ्या गरीब घरचा आहे. परमार्थाचे संस्कार मनावर तर आमच्या 7 पिढ्यात कोणी माळकरी नाही, 7 पिढ्यात कोणी माळकरी नाही. मी सुद्धा 8वी पर्यंत भरपूर, पण माझी या संचिताचा ठेवा त्याने हे वाट दाविली देवा. महाराज मोठा भाग्याचा उदय, परमार्थाचे पावलं भेटली. आणि सगळ्यात महत्वाचं मी भाग्यवान समजतो, सद्गुरु जोग महाराजाच्या परंपरेचं पायक होण्याचं भाग्य लाभलं. आज अशा परिवारातला आज महाराष्ट्रात कान्याकोपऱ्यामध्ये जाऊन ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व कार्य जोग महाराजांचं आहे. आता कितीतरी पैलू मला सांगता येतील पण वेळ संपलेली आहे. टाइम इज मनी बट नॉट पाणी.
वेळेला महत्व दिलं पाहिजे. आधीच 10 मिनिटं जास्त झालेले आहेत, म्हणून जास्त विस्तार न करता ज्यांच्या जन्मशताब्दीबद्दल हा उत्सव आहे त्यांच्याविषयी विनम्र भाव व्यक्त करतो. त्याही महात्म्याच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. आणि ज्या परंपरेमध्ये आपण सर्व अनुबद्ध आहोत अशा सद्गुरू जोग महाराजाची परंपरा, त्या परंपरेचे शताब्दी महोत्सवी वर्ष, त्याही परंपरेला त्रिवार वंदन करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. या ठिकाणी उपस्थित सर्व भाविक मंडळी, वारकरी शिक्षण संस्थेवर सद्गुरू वासुदेव महाराज या परंपरेवर निष्ठांत प्रेम करणारी अनेक परिसरातील भाविक मंडळी आहेत. सर्वांविषयी सद्भावना व्यक्त करतो. उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या मृदंगाची कला, मृदंगाचं वादन प्रसिद्ध आहे असे परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुतुल्य ज्येष्ठ गुरुबंधू आमचे एकनाथजी महाराज कोष्टे, ज्ञानेश्वरी कंठभूषण. नुसतं पकवाज वाजवतात असं नाही, त्यांनी ज्ञानेश्वरी पूर्ण पाठ केलेली आहे. ज्ञानेश्वरी पाठ आहे. आणि ज्ञानेश्वरीचं पारायण नेमकं काय असतं मला वाटतं तुम्ही गेल्या 4 दिवसापासून अनुभवताय. या ठिकाणी ज्ञानेश्वरीचे उच्चार कसे, ज्ञानेश्वरी किती आदरानं म्हणायची असते. ज्याने आपलं जीवन ज्ञानेश्वरीमय बनवलं, असे कलात्मक जीवन असून सुद्धा साधनानिष्ठ जीवन असे आमचे पूज्य एकनाथजी महाराज. त्याचप्रमाणे गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे असे पंढरीनाथजी महाराज आरू. काय तुमचं भाग्य महाराज. खरंच आल्यानंतर भाऊ बोलले मला की आमचे विठ्ठल महाराज कोरडे एक एक माणूस वेचून आणतात, एक एक माणूस वेचून आणतात. मग म्हणजे एक एक माणूस कसा वेचून, वाजवायला कोण ज्याची ज्ञानेश्वरी पाठ, आणि गायला कोण ज्याचा गाथा पाठ. आमचे पंढरीनाथ महाराज यांनी गाथेच्या परीक्षा दिलेल्या आहेत, आणि आवाजाच्या बाबतीत तर विचारूच नका. म्हणून मी एक कायम सांगत असतो, आमचे पंढरी महाराज जर गाऊ लागले तर डोळे उघडे ठेवून कधी ऐकू नका. मी सांगतो म्हणून अनुभव घ्या. डोळे उघडे ठेवून कधीच ऐकू नका. डोळे झाका ऐका. नाही तुम्हाला भाव समाधी लागली तर नाव बदलून ठेवीन मी. फक्त एक आहे, स्वराचं ज्ञान पाहिजे. हे महत्वाचं महत्वाचं. कारण स्वरांचं ज्ञान सगळ्यालाच कळतं असं नाही. बनारस घराण्यातल्या फार मोठ्या गायिका आहेत ज्यांचं नाव गिरिजा देवी आहे. ह्या लहान होत्या आणि बडे गुलाम अली खान सकाळचे 2:30 वाजले होते आणि ललत राग गात होते. आणि लहान 3 वर्ष 5-6 वर्षाची पोरगी एकटक ऐकत होती आणि तिच्या डोळ्यातून धारा येत होत्या. बडे गुलाम अली खान गाणं थांबवलं आणि विचारले, किसकी बच्ची है. गिरिजा देवीचे वडील म्हणले, हुजूर मेरी बेटी है, कुछ गलती हो गई हुजूर. नहीं नहीं, इसे गाना सिखाना. बोले क्यों. ये स्वर का दर्द जानती है इसलिए इसे गाना सिखाना. ही स्वराचा दर्द जाणते असा माणूस पाहिजे. तर म्हणजे हे कंसातलं ध्यानात ठेवा. असा आमच्या पंढरी महाराजांचा आवाज. आणि गुरुवर्य तात्या स्वभावाच्या बाबतीत कसे आहेत हे सर्वांना माहिती आहे. पण तात्या सुद्धा ज्यांच्याबद्दल मोठ्या आदरानं ज्यांचं गाणं आणि वाजवून ऐकतात असे 2 महात्मे आहेत. म्हणजे एक सांगू का, वारकरी संप्रदायाच्या कसाला उतरलेले गायक आणि कसाला उतरलेले वादक असे तुम्हाला लाभले. हे परम भाग्य. गुरुतुल्य ज्येष्ठ गुरुबंधू पंढरीत महाराज आरू, आमचे कोमलसिंग महाराज, सर्व महाराज मंडळी, सर्वांचा नाव निर्देश करत नाही. आणि या सर्वांच्या दर्शनाचा योग, तुमच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला असे परम आदरणीय परमश्रद्धेय विठ्ठलजी महाराज कोरडे. पूज्य बाबांनी गावातही फार मोठं कार्य इथं आज उभं दिसतंय. जसं महाराजांचं कार्य इथल्यापेक्षा पुण्यामध्ये विशेष तुम्हाला दिसून येईल. जे संसारामध्ये दिवसभर काबाड कष्ट करतात आणि संध्याकाळी भजन करतात. दिवेळ मिळेल बाया घरातली कामं उरकून दुपारच्या वेळात भजन करतात. म्हणून अशी भजन 35 ते 40 भजन मंडळ बाबांनी घडवली. आणि खडतर साधनेतून महाराज काम करताना लाज धरली नाही. ऑटो रिक्षा चालवला. स्वतःच्या उदरनिर्वाहाचं साधन भजन न बनवता, का जयाचे साधन काय भजन, संसाराचेच साधन असं न करता उदरनिर्वाह करता ऑटो रिक्षाही वेळ प्रसंगी चालवला आणि आपल्या भजन कार्य वाढवलं. म्हणून एक आहे, मला वाटतं खरे दाते विठ्ठल महाराज आहेत. कारण दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. म्हणून त्यांचं कार्याची एकच पावती देतो. आता सेवा संपवतो. महाराज जवळजवळ आज पुण्याहून 40 ते 50 मंडळी इथे आलेली आहेत. खरं सांगा, दिवाळी सोडून जाण्याची हिंमत कोणाची आहे सांगा. ज्याच्या घरात कोण नाही त्याला दिवाळी घरची सोडू वाटाना. आता आमच्या महागण पुढं फुफुटा उड, तरी आम्ही दिवाळी 3 दिवस घरी होतो. पण एवढी वैभवातली माणसं,
एवढ्या मोठ्या मोठ्या परिवारातली माणसं सगळा त्याग केला आणि ते इथं आली, कारण त्यांना खरी दिवाळी कळाली. तुका म्हणे त्यांच्या घरची उष्टावळी ते मज दिवाळी दसरा सण. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा, प्रेम नवाळी मज झाली दिवाळी, काळे वनमाळी घरा आले गे माई. खरी दिवाळी यांना कळाली. म्हणजे एक सांगतो, म्हणजे पुण्याची आलेली मंडळी बाबा यांच्याबद्दल वाक्य बोलतो. बाबाच्या चरणी त्रिवार दंडवत, की त्यांनी अशी माणसं घडवली जे संसाराचा मोह त्यागून परमार्थाचा आनंद लुटण्याकरता इथं आली. आणि त्यांच्याही चरणी दंडवत घालतो की तुमच्यासारखी मंडळी घडली म्हणून तुमच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. बाबांच्या मुळे इथं येणं घडलं म्हणून त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करून जे काही अभंगावर बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर यांचं आहे. यांच्या पवित्र पदकमली आणि या दोन्ही महात्मे वासुदेव महाराज, जोग महाराज या दोन्ही परंपरेच्या महात्म्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून वाणीला पूर्णविराम. एकदा सर्वांनी हाताने टाळी, मुखाने तुकोबरायचं नामचिंतन करायचंय. चिंतन सेवा समाप्त. नंतर वासुदेव महाराजांचं जे भजन यांच्या परंपरेत आहे ते भजन होईल आणि सेवेला पूर्णविराम. क्रम असा राहील, आधी टाळीला सुरुवात आणि मग भजनाला सुरुवात. टाळी सुरू. एक मिनिट अशा भैमुगाच्या शेंगा पाखडल्याने नाही वाजवायच्या, एका तालात वाजवायच्या. पुरुष मंडळीने हात वर करून वाजवायच्या. ज्या स्त्रियांना वाटतं आपणही हात वर करावे त्यांनी हात वर करायचे. कॅमेऱ्यावाल्याने त्यांच्यावर कॅमेरा फिरवायचा. मग बघा कसे हात नीट होतात बघा. आता हात सरळ वर करा, सर करा महिलाही पूर्ण. आणि टाळी सुरू. इकडं पहा माझ्याकडे. जोरात, अजून जोरात, अजून जोरात. तुकाराम 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 वासुदेव नमो नमः. वासुदेव नमो नमः. वासुदेव नमो नमः. वासुदेव नमो श्री वासुदेव नमो नमः. गुरु वासुदेव नमो नमः. चंद्रभागा नमो वासुदेव नमो नमः. श्री वासुदेव नमो नमः. चंद्रभागा नमो नमः. श्री वासुदेव नमो नमः. गुरु वासुदेव
कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.